ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। ओम नमः सिद्धेभ्यः। जय जिनेंद्र। काल आपण भक्तामर स्तोत्र या स्तोत्राचा अर्थ ऐकला होता। आज आपण भक्तामर स्तोत्राचे रचनाकार मानतुंग आचार्य यांचा परिचय पाहूया। भक्तिपूर्ण काव्याचे सृष्टा कवी म्हणून आचार्य मानतुंग प्रसिद्ध आहेत। आचार्य मानतुंगांचा कालावधी 7व्या शतमानातील मानला जातो। यांच्या जीवनचरित्रासंबंधी अनेक चर्चा प्रसिद्ध आहे, परंतु एक कथा विशेष प्रसिद्ध आहे। मालवा प्रांतात उज्जैन नगरीत राजा भोजचे शासन होते। राजा भोजने आचार्य मानतुंगांना राज्यात बोलाविले, परंतु दिगंबर साधू कोणाच्या बोलवण्यावरून राजदरबारात जात नाही। बऱ्याच वेळा बोलावूनसुद्धा आचार्यांनी त्यांचे आज्ञेचे पालन केले नाही, म्हणून सैनिकांनी जबरदस्तीने आचार्यांना उचलून राजदरबारात आणले। आचार्य मानतुंगांनी आपल्यावर हा उपसर्ग समजून मौन धारण करून बसले। राजाचे बराच प्रयत्न करूनसुद्धा आचार्य काहीच बोलेना। इतर दरबारी आचार्यांना महामूर्ख म्हणू लागले। तेव्हा राजाने रागारागाने लोह शृंखलाचे हातकडी व अंगावर साखळी वेष्टित करून 48 कोठीच्या आत एक बंदीगृहात कैद करून ठेवले आणि सर्व 48 कोठीला बाहेरून कुलूप लावले गेले। मुनिश्री 3 दिवसपर्यंत बंदीगृहात राहिले व 4थ्या दिवशी भक्तामर स्तोत्राची रचना केली। यामध्ये काव्य क्रमांक 46 पहा। आपादकंठ मरुशृंखल वेष्टितांगा गाढं बृहन् निगड कोटि निगृष्ट जंगा तन्नाम मंत्र मनिषं मनुषा स्मरंता सद्या स्वयं विगत बंध भया भवंती। या श्लोकाची रचना होताच आचार्यांच्या अंगावरचे लोह शृंखला तुटून पडले। खोलीचे कोटीग्रहाचे कुलूप तुटून पडले। पुन्हा पुन्हा दारावर कुलूप लावले तरी ते देखील तुटून पडू लागले। या 48 काव्य पूर्ण होताच मानतुंग आचार्य राज्यसभेत पोचले। तपस्वी मुनींच्या शरीरावरची कांती त्यांच्या प्रभावाने राजा भोज थरथर कापू लागला। त्यांनी मानतुंग आचार्यांचे चरण धरून क्षमायाचना मागू लागला। आचार्यांची नाना प्रकारचे स्तुती करून श्रावकांचे व्रत धारण केले। आपल्या राज्यात जैन धर्माचा राजा भोजने खूप प्रसार व प्रभावना केली। श्रोतेहो, आज आपण भक्तामर स्तोत्र रचयिता मानतुंग आचार्यांची माहिती ऐकली। उद्या आपण भक्तामर स्तोत्राचे फल जाणून घेऊया। सर्वांना जय जिनेंद्र।